श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभो दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन सुरू आहे आणि या चिंतनामध्ये समर्थांनी भक्त, ज्ञानी, संत, साधू याची लक्षणं सांगितलेली आहेत। आता संतांची लक्षणं काय, साधूची लक्षणं काय, ही जर आपल्याला एकदा समजली, या साधूंच्या लक्षणामध्ये जर आपण सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलं, तर मग आपल्याला खऱ्या अर्थानं परमार्थाचं सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं। समर्थांनी मनोबोधामध्ये असं म्हटलेलं आहे की जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, देवाची भक्ती करणारा। आता देवाची भक्ती करणारा जनी म्हणजे जगामध्ये राहून, बरं का, एकांगी कुठेतरी जंगलामध्ये जाऊन, अरण्यामध्ये राहून असा कानकोंडा परमार्थ समर्थांना अपेक्षित नाहीये, एकलकोंडा परमार्थ समर्थांना अपेक्षित नाहीये। तो कुठेतरी जंगलात गेलाय, कुठेतरी अरण्यात जाऊन बसलेला आहे। सुरुवातीच्या काळाला ते तसं करावं लागतं। समर्थांनी 12 वर्षाचं पुरश्चरण केलं आणि मग समर्थ समाजामध्ये गेले। सुरुवातीला हे करावं लागतं, पण आयुष्यभरासाठी हे नाही आहे। स्वतः परमार्थ आधी आचरणात आणावा आणि मग तो दुसऱ्याला सांगावा, पण तो आचरणात आणण्यासाठी आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पावी जेतो। मग हा साधू कसा आहे, तर जनी भक्त ज्ञानी विवेकी आणि विरागी आहे। तो विवेकी आहे, विरागी आहे। आत्मज्ञान झाल्यावर अहंकाराचं बीज समूळ नष्ट होत असतं। आपण पहा की परमार्थ करत असताना आपल्याला कुठेतरी एक चमत्काराची कुठेतरी आतमध्ये लालसा असते। लालसा याचा अर्थ की आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला परमार्थामध्ये एखादा चमत्कार पाहायला मिळावा, डोक्यावरती हात ठेवला की समाधी लागावी, किंवा आपल्याला कुठेतरी साधूच्या दर्शनाला गेल्यानंतर साधूंनी म्हणावं की अरे वा वा, जा तुमचं मनासारखं सगळं घडेल। समर्थ म्हणतात अशा प्रकारच्या दैववादावरती परमार्थ कधीही असू शकत नाही। परमार्थ हा प्रयत्नवादावरती उभा आहे। परमार्थ हा स्वतःच्या कर्तृत्वावरती केलेला असायला पाहिजे। जसा प्रपंच स्वतःच्या कर्तृत्वावरती करायचा आहे, व्यवहार जसा स्वतःच्या कर्तृत्वावरती करायचा आहे, तसा परमार्थ हा काही कुठे असा अंधश्रद्धेचा विषय नाही। परमार्थ हा होण्याचा विषय नाहीये। परमार्थ हा प्रयत्नपूर्वक आधी करावा लागतो। मग तो कसा असतो, तर तो विवेकी आणि विरागी असावा लागतो परमार्थ ज्याला करायचा आहे। आता हा विवेकी कसा आहे, तर विवेकी याचा अर्थ की त्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे। आता आत्मज्ञान कुणाला होत असतं, या परमार्थाच्या मार्गाने जात असताना सातत्यानं जो काही प्रयत्न परमार्थासाठी करायचा आहे तो समर्थांनी सांगितला की आत्मज्ञान झाल्यावर अहंकार राहत नाही, आपल्याला चमत्कार हवा असतो। एकदा काय झालं की उडिया बाबा नावाचे एक संत होते आणि त्या संतांच्याकडे एक भक्त गेला। त्या भक्तांनी संतांना असं विचारलं की महाराज, हल्ली म्हणतो आम्ही सगळीकडे पाहिलं की सगळीकडे चमत्कारावरती खूप भर दिला जातो, आपण एखादा चमत्कार मला करून दाखवला तर बरं होईल। महाराजांनी त्याचं ऐकून घेतलं आणि उडिया बाबा असं म्हणाले की अरे चमत्कार मी कशाला समजतो तुला सांगू का, या छोट्याशा रक्ताच्या बिंदूपासून आणि एका पेशीपासून एवढा मोठा मनुष्यदेह निर्माण झाला, याच्यापेक्षा आणखीन वेगळा चमत्कार असू शकत नाही रे। आणि तुला परमार्थ करायचा आहे ना,
तुला ईश्वराचं दर्शन हवं आहे ना, ईश्वराचं दर्शन असं कुठे जाऊन किंवा कुठेतरी बघून होत नसतं. ईश्वराचं दर्शन हे अंतरामध्ये आहे. म्हणून साधूची लक्षणं सांगताना समर्थाने असं म्हटलेलं आहे की तो साधू कृपाळू असला पाहिजे. त्याची लक्षणं फार सुंदर सांगितलेली आहेत. साधू कसा असावा? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा तो दयाळू असला पाहिजे, कृपाळू असला पाहिजे. कारण कृपाळू सज्जन अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, त्याला सगळं चातुर्याची कल्पना असली पाहिजे. आणि ज्याच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर, हे फार महत्त्वाचं आहे, ज्याच्या सहवासात राहिल्यानं, ज्याच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानं खऱ्या अर्थानं आपल्याला समाधान प्राप्त होतं. कारण समाधान पुसता काही म्हणता बोलीजे ऐसे नाही. समाधान फक्त बोलण्यानं कळतं असं नाही. समाधान हे प्रत्यक्ष अनुभवावं लागतं. समाधानाची प्रचिती आपल्याला अंतरापासून घ्यावी लागते. समाधान एखाद्यानं आपल्याला बोलावलं, काहीतरी खायला गोड वस्तू दिली, आपलं कौतुक केलं, आपल्याला काय होतं? आपल्याला आनंद वाटतो, आपल्याला बरं वाटतं. पण तो आनंद म्हणजे समाधान नाही. आनंद हा क्षणिक आहे. आनंद हा काही काळापुरता आहे. आनंद मर्यादित आहे. म्हणून चिंतन, बैठक, निरूपण, सद्गुरु कृपा, सद्गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंचं चिंतन हे खऱ्या अर्थानं समाधानाची प्राप्ती करून देतं. म्हणून ते समाधान फक्त साधूच्या संगतीमध्ये आहे. आणि तो साधू कसा असावा याचं वर्णन समर्थ करतायत की साधू वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण पाहिलं की नाशिकला कुंभमेळा झाला. त्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे, हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंतचे अनेक प्रकारचे साधू तिथे आले होते. त्या साधूंची जर आपण दिनचर्या बघितली, त्या साधूंचं प्रत्यक्ष आचरण पाहिलं, तर आपल्याला असं वाटायचं की अरे काय साधू म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगतायत. पण साधूंचं जीवन कसं असतं? साधू हे पूर्ण विदेह स्थितीमध्ये असतात. साधूंना देहाची संगती साधूंनी सोडलेली असते. देहाच्या अवस्थेतून बाहेर जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि आम्ही साधूला पाहताना मात्र आमच्या देहबुद्धीच्या डोळ्यातून पाहत असतो, आमच्या या चष्म्यातून पाहत असतो. आमच्या या नाशिवंत डोळ्यांनी साधू आम्हाला कळणार नाही, साधू आम्हाला समजणार नाही, साधूची लक्षणंही आम्हाला कळणार नाहीत. म्हणून समर्थांनी सांगितलं की असा साधू असावा, तया चेनी योगे समाधान बाणे. अशा प्रकारचं समाधान आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी हे चिंतन. जय जय रघुवीर समर्थ.